नमस्कार मित्रांनो, तिसऱ्या भागामध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आता आपण आलो आहे ते म्हणजे मुरुडेश्वर टेम्पलला। मुरुडेश्वरचा जो प्रदेश आहे तिकडेच हे टेम्पल स्थित आहे आणि त्या या मंदिरामुळेच या गावाचं नाव आहे। आणि इकडे बघतोय आपण आपलं शिवचं स्टॅच्यू आहे आणि हे जे आहे गोपुरम म्हणतात त्याला। तर हे सगळं आपण आता व्हिजिट करू आणि बघूया कसं आहे सगळं। जसं तुम्ही दुसऱ्या भागात बघितलं असेल, आपण सकाळी गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर पुढे येऊन आपण होन्नावर वॉटर बोटिंग सुद्धा केली आणि खूप एन्जॉय केलं जबरदस्त। आणि मग त्याच्यानंतर आपण डायरेक्टली मुरुडेश्वर मंदिराकडे वळालो। आपल्याजवळ टाइम बराच कमी होता, जर सनसेट झाला असता जास्त मग मजा नसते आली, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला सनच्या टायमालाच आपण व्हिजिट करूया। आणि इथे मस्त सुंदर असा रेनबो देखील बघायला आपल्याला भेटला। खूपच चांगला योगायोग होता। मस्त समुद्र किनारे हे मंदिर स्थित आहे आणि खूप भव्य दिव्य ही मूर्ती पाहायला मिळते भगवान शिवांची। हा संपूर्ण परिसर हा एकदम नैसर्गिक आणि खूप सुंदर असा बघायला मिळतो। खूप छान इकडे एन्व्हायरमेंट आहे। इथे असलेली भगवान शिवाची मूर्ती ही जगातली 3 नंबरची मोठी मूर्ती म्हटली जाते, ज्याची हाईट आहे 123 फूट। त्या मूर्तीला टॉप व्ह्यू पासून बघण्यासाठी जो गोपुरम तयार केलाय तो आपण आता इथे बघू शकतोय आणि जो की जवळपास 209 फुटाचा आहे। म्हणजेच ही 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि तिला आपण वरून जवळपास 21व्या मजलीवरून आपण भगवान शिवाचे दर्शन घेऊ शकतो आणि पूर्ण शहराचा टॉप व्ह्यू सुद्धा इकडून घेता येतो, जे की आपण या व्हिडिओच्या एंडला बघूया। आणि सर्वात आधी आपण आलो ते म्हणजे शनेश्वराच्या मंदिरात शनिदेवांचे दर्शन घेण्यासाठी। बरोबर महादेवाच्या मूर्तीच्या बाजूलाच हे मंदिर बघायला मिळतं आणि खूप रेअर असे शनिदेवाचे मंदिरं असतात, तर तिकडे सुद्धा तुम्ही व्यवस्थित दर्शन घेऊ शकता। भगवान शंकराच्या स्टॅच्यूला आपण खूप सुंदर आणि व्यवस्थितरित्या इथे बघू शकतो। एकदम डिटेल्ड व्ह्यू आपण घेतलाय आणि एक एक छोटी छोटी गोष्ट जी आहे ती खूप बारकाईने केलेली इथे पाहायला मिळते। हे सर्व मूर्तिकाम जे केलं आहे ते म्हणजे शिवमोग्गा काशीनाथ यांच्याकडून आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम होती। त्यांना जे फंडिंग केलंय ते म्हणजे RN शेट्टी यांनी, जे की 50 मिलियनचं फंडिंग होतं या मूर्ती बनवण्यासाठी। आणि जसं की तुम्हाला मागच्या लॉगमध्ये मी सांगत होतो गोकर्ण महाबळेश्वर मंदिराच्या बाबतीत, रावणाने जेव्हा ते आत्मलिंग खाली ठेवलं तेव्हा तो खूप काढून फेकण्याचा प्रयत्न करत होता, तरी काही पीसेस जे आहेत ते त्याचे तुटले आणि त्याने हे पीसेस जे आहेत आत्मलिंगाचे ते इकडे तिकडे तो फेकू लागला। तर काही पीसेस हे जरा लांब जाऊन पडले, जवळपास 37 किलोमीटरवर, ज्याला की आता सज्जेश्वर म्हणून म्हटलं जातं त्या लोकेशनला। सोबतच त्याचे काही पीसेस हे गुणेश्वर ठिकाणी गेले, काही पीसेस जे आहेत ते आत्मलिंगाचे ते धारेश्वर ठिकाणी गेले। जे आत्मलिंगाचं जे कवर आहे, ज्या पवित्र कापडाने ते आत्मलिंग झाकलेलं होतं ते कवर इकडे येऊन पडलं आणि या ठिकाणाला तेव्हा कंडुका हिल म्हणून देखील ओळखलं जात होतं आणि ब्रिदेश्वर किंवा मुर्देश्वर किंवा मुरुडेश्वर असं देखील म्हटलं जातं। हा टेम्पलचा हिल पॉईंट जो आहे तो खूप मस्त आणि अद्भुत वाटतो आणि सोबत इकडून जो आहे सनसेटचा व्ह्यू, तुम्ही खूप सुंदर असा सनसेट इकडून एन्जॉय करू शकता। आतमध्ये प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही बघू शकता, जिकडे की रावणाची जी कथा आहे ती आपल्याला इथे मूर्ती रूपात दाखवली जाते आणि सोबतच बॅकग्राऊंड व्हॉइस देखील असतो। बॅकग्राऊंड व्हॉइस हा हिंदी किंवा कन्नडमध्ये असतो। अनफॉर्च्युनेटली आम्ही गेलो तेव्हा कन्नडमध्ये चालू होता, तर जास्त काय आम्हाला कळत नव्हतं, पण लकीली मला ही स्टोरी थोडी आधीच माहीत होती, त्याच्यामुळे मूर्ती बघूनच संकल्पना आली की बाबा काय चालू एक्झॅक्टली आणि मूर्तिकाला इथे काय म्हणायचं आहे। इथला नाईट व्ह्यू पण खूप अद्भुत दिसतो। गोपुरमची लाइटिंग खूप सुंदर केली, त्याच्यामुळे लांबून देखील जवळपास 2-3 किलोमीटरवरून सुद्धा आपण हे आरामात स्टॅच्यू आणि गोपुरम बघू शकतो। खूप मस्त वाटतं हे लाइटिंगमुळे। गोपुरममध्ये एंट्री करताच बरोबर बरेच सारे टेम्पल्स आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी गणपती मंदिर, श्री विष्णूंचं मंदिर, श्रीरामाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, हे सर्व मंदिर आहेत ते आपल्याला बघायला मिळतात। बऱ्याच ठिकाणी कॅमेरा देखील अलाउड नाही आहे, तर आतमधले आपण काही फोटोज वगैरे नाही घेतले, जितके पॉसिबल आहेत तेवढेच घेऊ शकलो।
मुरुडेश्वरमध्येच आज आपण स्टे करतोय, जो की आर्यन हॉटेल आहे. त्याचं पण व्ह्यू वगैरे आपण बघूया. आणि आम्ही डायरेक्ट आता जेवायला आलो आहे. तर मग जेवायला आपण इकडे प्रार्थना हॉटेल म्हणून जे आहे तिकडे आलो आहे. खूप चांगलं एक त्याचे रिव्ह्यू आम्ही ऐकलेत. तर लेट्स सी, आपण ट्राय करू जेवण वगैरे इकडचं कसं आहे. आणि आज नॉनव्हेज खायचं आहे आपल्याला, फिश वगैरे. तर तेच ट्राय करायला आलो आपण जेवण. तिकडे त्या हायवेलाच आहे हॉटेल, प्रार्थना हॉटेल म्हणून सर्च करू शकता तुम्ही नेटवर. आता आपण रिव्ह्यू तर चेक करूच त्यांचे. जेवण करून आपली मंडळी येऊन बसली आधीच. आणि माशांवरती ताव मारायचा आपल्याला. इकडे खादाड संघ बसलाय. इथली चिकन तंदुरी खूपच खराब होती, मी फ्रँकली सांगेल. आणि चव देखील खराब होती. मासे जे आहेत ते थोडेसे ओके होते. आणि प्रॉन्स आहेत ते पण थोडे ओके वाटले. पण व्हेज जेवण जरा जास्तच चांगलं होतं. आपला स्टे इकडे आर्याना हॉस्टेलमध्ये, काय गेस्ट हाऊसमध्ये. चला, तर मित्रांनो हा आहे तिसरा दिवस आणि आपण एकदम बरोबर बीचच्या समोरच स्टे केला आहे. हे जे आर्यन गेस्ट हाऊस आहे इकडे, आणि याच्या समोरच बीच आहे. इकडे आपला स्टॅच्यू आणि हे मंदिरचा पूर्ण परिसर. आणि इकडे मस्त आपण सनराईज बघतोय. जवळपास 6:45 वाजलेत सकाळचे. आणि उठायला काय आळस नाही केला. मग आम्ही म्हटलं चला, काय झोपतच असतो आपण, जरा आता लवकर उठून एन्जॉय करू. तप साधना करते. वा वा वा. हे घे साधनेचं फळ, समुद्रातून आणलं त्यासाठी. एकदम खोलवर समुद्रात जाऊन. हां, पौर्णिमा इकडे रांगोळी प्रदर्शन करते. बघा, गौरी इकडे इन प्रोग्रेस आहे. बनल्यावरती काढू आपण परत फोटो. आणि फायनली रांगोळी तयार झाली आहे. आर्ट बाय आर्टिस्ट. परत एकदा बघा, स्टार फिश पकडलाय आपण. कुठं गेला हा? बघा हा बघा हा बघा. काढ यांना बघा. हा स्टार फिश. दोघंच्या दोघं इकडे चिपकलेत. हे बघ डेंजर. नाही मरतील रे ते. स्टारफिश नाही मरत. हा, जे खातात ना त्यांना चावतात. बघा जिवंत स्टारफिश. फायनली स्टारफिश बघायचा मौका आला. चला, त्यांना आपण सोडून देऊ खाण्यात. बाय बाय बोला रे माशांनो. दीदीला बाय बाय करा. मुरुडेश्वरच्या मंदिरासमोरच इकडे स्नॅक्सचं सेंटर आहे कामत म्हणून. चला इकडे जाऊया नाश्ता करायला आणि मग पुढे आपण प्रवास करू बाकीचा.
आणि इकडे पुन्हा आपण ते ट्रेडिशनल डिशेस जे आहेत तेच नाश्त्यामध्ये आपण इकडे ट्राय केलेत जे की खूप चांगले होते चवीला. तुम्ही पण इकडे आलात तर नक्कीच ट्राय करा. हमारा घर का वेटर है. हा ना, बस 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 झालं, कळलं तुला इथं तुझे साऊथ इंडियन. ओके तर मित्रांनो, नाश्ता वगैरे आपला झाला आहे आणि बीचवरती पण भरपूर एन्जॉय केलं आपण. आणि आता आपण पुन्हा टेम्पलला जातो आहे, कारण की काल आहे ना आपण या गोपुरममधून टॉपचा व्ह्यू बघू शकलो नव्हतो. आणि आपल्याजवळ आता वेळ आहे तर आपण तो टॉपचा व्ह्यूसुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करूया. तिकडे एंट्री फीज आहे, आय थिंक 20 रुपये फी आहे. आणि तिकडून पूर्ण आपण व्हिजिट करून दुसरीकडे आपण निघूया. अजून इथे जे टेम्पल आहे पुन्हावरला आहे, पुन्हा जावं लागणार आपल्याला. त्या टेम्पलला जाऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण तिकडे जे एक मठ आहे त्या मठलासुद्धा व्हिजिट करू. आणि आपली बाकी मंडळी स्कूबा डायविंगसाठी गेली आहे. नेत्रानी आयलंडला इकडे स्कूबा डायविंग आहे आणि ज्याची फीस जवळपास 5,000 रुपये पर पर्सन आहे. आणि तर बाकी 4 लोक आपले गेलेत तिकडे. मग आपण उरलेल्या लोकांनी काय करायचं, मग इकडचा जरासा टाईमपास अजून परिसर बघून आपण उडुपीला निघणार आहोत आज संध्याकाळी. तर चला, असा सगळा प्लॅन आहे आपला. ओके तर मित्रांनो, इकडे चित्रपूर एरिया जो आहे तिकडे आपण आलो आहे आणि त्याच्या मठात आपण येणार आहेत. श्री चित्रपूर मठ म्हणून हे लोकेशन आहे आणि त्या मठात आपण व्हिजिट करू. बघूया कसं आहे सगळं. दुपारच्या 1 वाजेनंतर आणि संध्याकाळच्या 7 वाजेनंतर गोपुरममध्ये एंट्री नसते, म्हणूनच आपण पुन्हा व्हिजिट नाही करू शकलो. म्हणून संध्याकाळी आपण जाऊया असा विचार करून या मठामध्ये आपण व्हिजिट करायला आलो. श्री चित्रपूर मठ हे एकदम सेंट्रल म्हणजे मुख्य असं मठ आहे ज्याचे की वेगवेगळे ब्रांचेस देखील आहेत, जे की गोकर्ण, कार्ला, मँगलोर आणि मल्लापूरमध्ये स्थित आहेत. आणि याची स्थापना 1757 मध्ये झाली होती, जे पण लेखणीनुसार त्यांच्या अवेलेबल आहे त्या माहितीनुसार. आणि सोबतच इथे श्री भवानी शंकर या देवाची पूजा होते. श्री भवानी शंकर म्हणजे स्वतः श्री शंकराचं रूप. आणि इथे 6 मुख्य असे समाधी देखील आहेत गुरुस्वामींच्या, त्या देखील पूजल्या जातात. भगवान शंकरांची देखील आराधना रोज सकाळी होते. आणि सध्याच्या स्थितीला श्री सद्योजात शंकराश्रम स्वामीजी हे मठाधिपती आहे तिथे. आता आपण मठाचं दर्शन वगैरे घेऊन शिराळी गावातच ते मठ आहे आणि शिराळीमध्येच इकडे पाकशाळा म्हणून एक हे रेस्टॉरंट, इकडे आपण जेवण करण्यासाठी आलो आहे, जे की प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. चला मध्ये जाऊ. हा बघा रणबीर कपूरचा झेरॉक्स कॉपी. पाकशाळामध्येच देखील सुंदर असं जेवण इकडे खायला मिळालं आपल्याला. खूप चांगलं टेस्ट आहे आणि खूप जास्त चांगली क्वालिटी मेंटेन केलेली इकडे बघायला मिळते. आणि इथे ऑलमोस्ट आम्ही जिकडे पण गेलो तिथे ऑलमोस्ट आम्हाला व्यवस्थित असं व्हेज जेवण तरी खूप सॅटिस्फॅक्टरीज होतं कम्पेअर टू नॉनव्हेज जेवण. सो इथे पण सगळं व्यवस्थितच वाटलं आपल्याला जेवण. आपण आता आलो आहे ते म्हणजे इडगुंजी टेम्पलला, जे की श्री क्षेत्र इडगुंजी म्हणून पण ओळखलं जातं. आणि इकडचं गणपती मंदिर हे खूपच स्पेशल आहे आणि नक्कीच तुम्ही या ट्रिपला आलात तर येऊ शकता इडगुंजी टेम्पलला. हे बघा, चला अरे सगळे टेम्पलचा परिसर. आणि इकडे पूर्ण हिरवळ आहे, घनदाट नारळांची बाग. पाऊस येतोय, बराच पाऊस येतो इकडे. आताच कडक ऊन होतं आणि पाऊस आला. काय लिहिलंय काय नाही, पण काहीतरी असेल इडगुंजीच्या नावाने.
इडगुंजी टेम्पल हे श्री गणेशाचं खूप पौराणिक आणि मुख्य असं टेम्पल म्हटलं जातं. या प्रदेशात या गणपतीची खूपच मान्यता आहे आणि खूपच लोक यांची पूजा करतात हे आढळून आलं. सोबतच इकडे जर तुम्ही आलात तर तुम्ही बघणार की खूप सिंपल याची रचना आहे. तुम्हाला कळून पण नाही येणार की इकडे या साईडला टेम्पल आहे असं, आणि इकडे असं क्रॉस करावं लागतं कारण या भागात खूपच गुरंढोरं देखील आहेत जे नुकसान करतायत, म्हणून इकडे असं क्रॉस करण्यासाठी बनवलेलं आहे. मंदिराचं निर्माण हे 2000 वर्षांपूर्वीच केलं आहे असं म्हटलं. असं क्रॉस करून यायला लागतंय. या ठिकाणी श्री गणेशाची बाल स्वरूपात मूर्ती बघू शकतो. बाल स्वरूपातच त्यांचं इकडे पूजन केलं जातं आणि म्हटलं जातं श्री नारदांनी श्री शिवशंकरांना रिक्वेस्ट केली व त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली की श्री गणेशाचं स्वरूप हे इकडे प्रकट व्हावं पृथ्वी तलावावर, व त्यानुसारच श्री शंकरांनी सहमती देऊनच विश्वकर्मांनी या मूर्तीचं निर्माण केलंय. आता आपण पुन्हा वळालो ते म्हणजे मुरुडेश्वरला उरलेलं मिशन पूर्ण करण्यासाठी, आणि मिशन होतं ते म्हणजे गोपुरम मधून श्री शंकरांचं दर्शन घेण्याचं. आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता गोपुरमचं एंट्री बंद करण्यात आलेली होती आणि दुपारी 1 वाजता देखील ते बंद होतं. तेव्हा देखील आमचं काही शक्य झालं नाही वरती जाणं, पण योगायोगाने सनसेटच्या टायमाला पुन्हा एकदा शिवशंकरांचं दर्शन आपल्याला टॉप व्ह्यूने करता आलं. आणि गोपुरमच्या बाकीच्या विंडोज मधून आपण पूर्ण सिटीचा व्ह्यू, समुद्राचा व्ह्यू हे सुद्धा बघू शकतो, जे की खूप सुंदर वाटतं. विहंगम हे नजारे इकडून आपण बघू शकतो. यानंतर आपण आता स्थलांतरित होणार होतो ते म्हणजे उडुपीला. आता इकडून व्हिजिट करून आपण निघालो. आपली नेत्राणीवाली गँग पुन्हा आपल्या सामील झाली आणि आपण उडुपी गाठायला सुरुवात केलं, जे की आपण पुढच्या भागामध्ये बघू. अजून पण तुम्ही आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर ते नक्की बघा. आपले अजूनही प्रयत्न चाललेत चांगलं कंटेंट देण्याचे, तर मित्रांसोबत देखील शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.